महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज अचानक जेजुरी खंडोबा मंदिराला भेट दिली आहे। जेजुरी गडावर येऊन त्यांनी महिला संदर्भात करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली। जेजुरी देव संस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांचं स्वागत केलं। त्याचबरोबर जेजुरी गडावर देव संस्थानाच्या वतीनं महिलांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची देखील माहिती त्यांनी चाकणकरांना दिली। चाकणकर यांच्याकडे अनेक महिलांनी जेजुरी गडावर महिलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या। त्याला अनुसरून चाकणकर यांनी अचानक जेजुरी गडाला भेट दिली। राज्यामध्ये प्रवीण गायकवाड अध्यक्ष असलेली संभाजी ब्रिगेड संघटना गेली अनेक वर्षांपासून काम करत आहे। मात्र या संघटनेचे नाव संभाजी ब्रिगेड आहे। यामध्ये संभाजी नावाचा सातत्याने एकेरी भाषेत उल्लेख केला जातो, त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान होतोय। संभाजी ब्रिगेडच्या नावाला शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतलाय। यामुळे संभाजी ब्रिगेडचं नाव 31 डिसेंबर पर्यंत या संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं तातडीनं करावं, अन्यथा राज्यभर संभाजी ब्रिगेडच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी दिलाय। संभाजी ब्रिगेड या संघटनेनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाणून बुजून केलेला अवमान आहे, या अवमानाच्या विरोधात शिवधर्म फाउंडेशननं आजपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडलेलं आहे। येत्या काळात 31 डिसेंबर पर्यंत संभाजी ब्रिगेडनं जर आपण नाव बदलणार आहोत अशी घोषणा सोशल मीडियावर किंवा आमच्या पत्रव्यवहारात नाही केली तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराजांच्या एकेरी नावाने जो केलेला उल्लेख आहे तो महाराष्ट्रासाठी अपमानजनक आहे। त्यानं करोडो शिवप्रेमींची शंभूप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा महाराष्ट्रात ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी देव देश धर्मासाठी काम केले त्या सर्वच महापुरुषांविषयी आमच्या मनात प्रचंड प्रेम आहे। मागील काळामध्ये संभाजी बिडी नावाची बिडी होती ज्याच्यावर संभाजी महाराजांचं नाव होतं। याला बदलण्यासाठी आम्ही पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी 6 दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि ते नाव बदलायला आलं होतं। आमच्या संघटनेचा जर ट्रॅक रेट बघितला तर आजपर्यंत एकही आंदोलन आमचं फेल गेलेलं नाही आणि एकही आंदोलन हे स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नसून जनहितासाठी असंच विषय आमची संघटना घेते। परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी बारामतीमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून बहुजन बांधवांच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली। तसंच भीम सैनिकावर झालेले गुन्हे त्वरित मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असा इशारा या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला। या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे। तमाम संविधान प्रेमी आंबेडकरवादी जनतेला हात जोडून विनंती करेल की संविधानाच्या अवहेलनेच्या विरोधात जे आंदोलन करताल ते शांततेत आणि संवैधानिक पद्धतीने केले पाहिजेत आणि ते तसेच आंदोलन आपण करावे अशी मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेला आव्हान करतो। तसेच मी महाराष्ट्र शासनाला आमच्याकडून ही मागणी असेल की त्या ठिकाणी ज्या 3 FIR दाखल केलेल्या आहेत त्या 3 FIR तत्काळ रद्द करण्यात याव्या आणि त्यामधील जे निरपराध लोक आहेत, जे मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांच्यावर ते दाखल असणारे जे गुन्हे आहेत ते तत्काळ मागे घेण्यात यावे ही या ठिकाणी मागणी आहे आमची। आज परभणी येथे जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ तेथील स्थानिक प्रशासनाच्या निषेधार्थ आज बारामतीमधून मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संबंध बहुजन समाजाने संविधानाच्या लाभार्थ्यांनी संविधान प्रेमींनी आज बारामतीमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले होते। यामध्ये ज्या पोलिसांनी त्यांना जिथं हे लावली होती, जबाबदारी दिली होती, त्या पोलिसांनी देखील बौद्ध बांधवांच्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे, घरांची तोडफोड केलेली आहे। म्हणजे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झालेले आहेत। त्यांच्यावरती कारवाईची मागणी इथून झालेली आहे। चोरी करणारा चोर होतो, बलात्कार करणारा बलात्कारी होतो, तर भारतीय संविधानाचा अवमान करणारा हा मनोरुग्ण कसा होतो, त्याला देशद्रोही जाहीर करून
त्याच्यावरती रासुका सदृश्य कारवाई करण्यात यावी, ही मागणी घेऊन समस्त आंबेडकरी जनता, संविधानप्रेमी आज बारामतीमध्ये रस्त्यावरती उतरले होते. सकाळपासून वाजणारा भोंगा कोण असतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजित पवार काल शरद पवारांना शुभेच्छा द्यायला गेले होते, म्हणून कालपासून संजय राऊत अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या बुद्धीचा तर्क लावला. खासदार फोडून वेलकम करतील आणि आजपासून त्यांना महायुतीने प्रवक्ता म्हणून ठेवलंय. संजय राऊत यांना महायुतीचा प्रचारक म्हणून शुभेच्छा देत अमोल मिटकरी यांनी राऊतांना टोला लगावलाय. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सकाळपासून वाजणारा भोंगा कोण असतो. कालपासून संजय राऊतांची अस्वस्थता आम्ही समजू शकतो. काल सकाळी परंपरेप्रमाणे अजितदादा पवार साहेबांना सर्व चॅनलने दाखवलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले. आज प्रतिभा काकींचा वाढदिवस आहे, त्यांनाही फोनवर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अदानींची त्या ठिकाणी भेट झाली. अमित शहा स्वतः भेट द्यायला आले होते. त्यामुळे संजय राऊतांना अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून सकाळी आता त्यांनी त्यांच्या बुद्धीचा तर्क लावला की यांचे खासदार फोडून हे त्या ठिकाणी वेलकम करतील वगैरे वगैरे. म्हणून आम्ही म्हटलं की महायुतीकडून आता एक आम्हाला प्रचाराची गरजच नाही. महायुती सत्तेमध्ये बसली, यामध्ये सिंहाचा वाटा संजय राऊतांचा आहे. त्यांनी असंच बोलत राहावं, आम्हाला काही अडचण नाही. पण आजपासून त्यांना महायुतीने आमचा प्रवक्ता म्हणून ठेवलंय. त्यांनी त्यांची भूमिका उत्तम रीतीने ते बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेला आणि त्यांना असं वाटतं की कदाचित महायुतीमध्ये पवार साहेबांचा पक्ष जर आला तर त्यांचं काय वाटोळं होईल हे संजय राऊत चांगल्या पद्धतीने जाणून आहेत. त्याच्यामुळे त्यांनी महायुतीचा प्रचारक म्हणून आम्ही त्यांना आजपासून शुभेच्छा देतो. संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट दिलेली होती, म्हणून एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. माझी लढाई अजूनही संपलेली नाहीये. यावेळेस काय होतं ते पाहू, अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते की ज्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती. माझी लढाई संपलेली नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय. या वेळेला काय होतं बघूया. कोर्टात तर केस चालू आहे, मी लढतीये. कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. तो माझा रोल नाही. त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील. देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची, महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती. ती परिपूर्ण झाली. आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत. कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिव अशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि राहिली गोष्ट जे तुम्ही मगासपासून विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली. आजही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आमच्याकडे सीझन पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत. त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात दिसतील. साऊथ सुपरस्टार आणि पुष्पा 2 चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, पण त्याला आता अंतरिम जामीन मंजूर झाला. अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद मधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 6 पाणी राजीनामा पत्रात काँग्रेसमध्ये संभ्रम असून नेमकं कोणाचं ऐकायचं असं त्यांनी प्रश्न केलाय. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं ऐकायचं की खासदार प्रणिती शिंदे की प्रदेश काँग्रेसचं, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंग मोहिते पाटील यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की धवलसिंग अनेक पक्ष आता फिरून आलेत, आता ते भाजपच्या वाट्यावर आहेत, जिकडे सत्ता तिकडेच जात असतात असं ते म्हणाले. दोघांच्या विधानात विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण समोर आलं.
काल राजीनामा दिला. आपण सगळे ज्ञात आहात. जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदेसाहेबाला 10 वेळा भेटले. शिंदेसाहेबांनी मोठ्या मनानं धवलसिंग मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं. जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि ताईंचं नेतृत्व मान्य करून, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात. आणि आम्हाला 8 दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत. ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत. जिथं सत्ता असते हे लोक जात असतात. पहिले भाजपमध्ये होते, नंतर शिवसेनेमध्ये गेले, नंतर काँग्रेसमध्ये आले. आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं, पदं घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं, हे धवलसिंग मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं. त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही, मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही. 2 वेळा मीच मोहिते पाटील, पद्मजा मोहिते पाटील, त्यांचा नंबर देखील माझ्याकडे फिट आहे. मी शिंदेसाहेबांना 2 वेळेस त्यांचा नंबर दिला. 2 वेळेस शिंदेसाहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो. तुम्ही तर 1 वर्ष लोकसभेच्या अगोदर फरार होता, काँग्रेसमध्ये आला नाही. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदेचं साहेब चालू आहे. काँग्रेस पक्षामध्ये ताईवर साहेबावर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोकसभेला काय काम केलात? भारतीय जनता पार्टीचं काम केलं. विधानसभेला राम सातपुतेचं काम केलं. खरं तर पक्षाने मागच त्यांना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा. आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले. त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी होती त्यांना पक्षांना काढा. तर बाई शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं, काम करायला संधी दिली. आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातपुतेचं काम केलं, ते देखील रिपोर्ट होते. पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं, ताईंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे. केवळ सत्ता असतील त्या ठिकाणी हे लोक जातात, हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही. केवळच भारतीय जनता पार्टी सत्ता राम सातपुते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते. त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अकलूजमध्येच राहायचे, पण गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबाकडे होतं म्हणून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते. आज ते फक्त उघड झाले, लोकांना कळालं भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत. संविधानाची विटंबना केल्यानंतर काल परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बाजारपेठेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं. दुकानांची तोडफोडही झाली. परभणीतील व्यापारी यामुळे आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आंदोलकांना सूट दिल्यामुळेच आमच्या दुकानांचे असं नुकसान झालंय. त्यामुळे या दोघांची बदली होईपर्यंत आणि आम्हाला आमच्या नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेखा सूर्यकांत हाके यांनी दिली आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे. परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने, कलेक्टर आणि SP नी त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत. आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत. जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या SP ची
बदली होत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील, अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे.